नमस्कार मित्रांनो, मराठी मॅथ्स आयडियाज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, स्पर्धा परीक्षांमध्ये विचारली जाणारी टक्केवारीची गणितं कशी सोडवायची ते आपण या व्हिडिओ मधून शिकणार आहोत। सर्वात पहिलं उदाहरण आहे 360 चे 25% बरोबर किती। मित्रांनो, खूप सोपी ट्रिक आहे, मांडणी व्यवस्थित करून घ्या। 360 आणि चे म्हटलं म्हणून गुणिले किती टक्के काढायचे, तर 25% म्हणून 25 भागिले 100। आता कसं सोडवायचं पहा, खूप सोपी ट्रिक आहे। 25 एके 25 आणि 25 चोक 100। हा जो एक इथे आला आहे, हा एक असला काय आणि नसला काय सारखाच असतो, लक्षात ठेवा। म्हणजे आता काय करायचं, भागाकाराची प्रोसेस करायची। 360 भागिले किती आहे 4, 4 एके 4 आणि 4 नवे 36। हा शून्य कट झाला, हा शून्य इथेच आला, म्हणजेच तुमचं उत्तर किती आलं 90। म्हणजेच 360 चे 25% बरोबर किती 90 सेकंदात तुमचं उत्तर येत असतं मित्रांनो। पुढचं उदाहरण आहे 25.4 चे 1.5% बरोबर किती। खूप सोपी ट्रिक आहे मित्रांनो, काय करायचं पहा, ह्याची मांडणी करून घ्या। 25.4 चे म्हटलं म्हणून गुणिले किती टक्के काढायचे 1.5 आणि टक्के काढायचे म्हणून भागिले किंवा छेदामध्ये 100। आता काय करायचं हे पहा, हे थोडंसं अवघड वाटेल परंतु खूप सोपं आहे, खूप सोपी ट्रिक आहे। आता हे पॉइंट आम्हाला काढायचे, मग हा पॉइंट काढायचा इथून आणि इथे एक शून्य द्यायचा। इथला एक पॉइंट काढला, इथे एक शून्य दिला, लक्षात आलं तुमच्या। आता काय करायचं, या दोन संख्यांचा गुणाकार करायचा। 254 गुणिले 15, 15 चोक किती येतात रे 60 येतात, म्हणजे शून्य आला, हातचा 6चा आला। 15 पाची 75 आणि 6 81, इथे आम्ही 1 लिहिला, हातचा 8चा आला। 15 दुने 30 आणि 8 किती झाले 38। आता काय करायचं, 38 भागिले 10,000। ओके, इथपर्यंत समजलं। खूप सोपी ट्रिक आहे आणि खूप सोपं गणित आहे। पहा, 1 च्या पुढे किती शून्य आहेत रे 4 शून्य आहेत, म्हणून शेवटच्या 4 संख्या सोडून आम्ही डॉट देऊन 0 देत असतो। कसं करायचं पहा, शेवटची संख्या 0, दुसरी 1, तिसरी 8, चौथी 4, मग 4 संख्या सोडून एक डॉट द्यायचा आणि इथे 0 द्यायचा। तुमचं उत्तर आलेलं आहे 25.4 चे 1.5% म्हणजे 0.3810। परंतु शेवटी जो शून्य असतो त्यालाही काही किंमत उरत नाही, म्हणून 0.381 हे तुमचं उत्तर आहे। मित्रांनो, खूप सोपी ट्रिक आहे, व्यवस्थित समजून घ्या। पुढचं उदाहरण आहे 700 चे 2/5% बरोबर किती। मित्रांनो, मांडणी व्यवस्थित करून घ्या। 700 चे म्हटलं म्हणून गुणिले आणि काय सांगितलंय 2/5। आता आपल्याला टक्केवारी काढायची, म्हणून काय करायचं, याला गुणिले 100 करायचं। म्हणजे कसं होणार पहा, 700 गुणिले 2/500। लक्षात आलं तुमच्या, खूप सोपी ट्रिक आहे। पहा, हा शून्य कट झाला, हा शून्य कट झाला, हा शून्य कट झाला, हा शून्य कट झाला। आता काय करायचं, 7 गुणिले 2 किती आले रे 14/5। इथे आम्हाला काय करायचंय, भागाकाराची प्रोसेस करायची। काय करायचं, 5 ने 14 ला भाग जातो का नाही जात, मग कितीला जातो 10 ला जातो। 5 एके 5 आणि 5 दुने 10, उरले किती 4 उरले। 5 ने 4 ला भाग जातो का नाही जात, म्हणून इथे एक शून्य द्यायचा आणि इथे एक डॉट द्यायचा। आता काय करायचं, 5 एके 5 आणि 5 8 40। तुमचं सेकंदात उत्तर आलेलं आहे मित्रांनो 2.8। 700 चे 2/5% म्हणजे किती, तर 2.8।